हां सर. फक्त एक जागा एस टीला मिळाली की एस टीला त्यामध्ये 7 जागा मिळायला पाहिजे. तर हा बहुजन समाजावर एस टी ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे. म्हणून हा जी आर रद्द करून नवीन जी आर काढू आणि ज्या प्राध्यापकाच्या भरत्या आता शासनाने घोषित केलेल्या आहे, जोपर्यंत हा विषयवाद होत नाही तोपर्यंत करू नये आणि लगेच जी आर नवीन काढून लगेच भरती करावा अशी आमची मागणी आहे. आज तुम्ही निवेदन दिलंय, काय सांगाल त्यामध्ये? आज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विभागीय आयुक्त नागपूर यांच्यामार्फत आम्ही जे निवेदन दिलेलं आहे, हे या निवेदनात असं आम्ही सांगितलेलं आहे की जे महाराष्ट्र शासनाने 11 एप्रिल 2022ला जो नवीन जी आर काढला तंत्र व उच्च शिक्षण विभागात मंत्रालयाकडून, तर तो जो जी आर आहे तो SC ST OBC समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता फार घातक आहे आणि अन्यायपूर्वक आहे. आझाद समाज पार्टी कांशीराम महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांच्यामार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे. मी रुपेश बागेश्वर, महाराष्ट्र राज्य प्रभारी, माझ्यासोबत माजी महाराष्ट्राचे JB रामटेके महासचिव, पलटणकरजी सचिव आणि जिल्ह्याचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आणि जे आम्ही निवेदन केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने तंत्र उच्च शिक्षण विभाग मंत्रालयाच्या माध्यमाने 11 एप्रिल 2022ला जो नवीन जी आर काढलेला आहे, तो जी आर SC ST OBC च्या बहुजन समाजाच्या विद्यार्थ्याकरिता, प्राध्यापकाकरिता हा अन्यायपूर्वक आहे. त्या जी आरच्यामुळे आमच्या SC ST OBC चे जे प्राध्यापक भरती आहे त्यामध्ये या लोकांना नोकऱ्या मिळणे अशक्य आणि नाहीच होणार आहे. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2015ला गोंडवाना विद्यापीठाने एकूण 20 जागा काढलेल्या होत्या 7 विभागाच्या, आणि त्या 20 जागांमध्ये SC समाजाच्या SC कॅटेगरीचे 5 प्राध्यापक लागले. पण 2022च्या जी आरानंतर गोंडवाना विद्यापीठाने 7 विभागात एकूण 30 जागा काढल्या आणि त्या जुन्या जी आरनुसार 7 लोक लागायला पाहिजेत होते. पण त्यांनी नवीन जी आरच्या अंमलबजावणी करून फक्त एकच SCच्या कॅन्डिडेट इथं लागला. आणि हा जो जी आर आहे हा तुरंत रद्द करून त्या नवीन जी आर काढण्यात यावे. आणि जे शासनाने आता मुख्यमंत्र्यांनी प्राध्यापकांच्या भरती करणार अशा घोषणा केलेल्या आहेत, तर हा जी आर रद्द करून जुन्या जी आरनुसारच विषयवार, जसे विषयवार भरती होत होती त्याच विषयवार पद्धतीने भरती करण्यात यावी आणि SC ST OBC बहुजन समाजाला न्याय द्यावा अशी आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे.